रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाभारतातलं कौरवांना दिलेलं भीष्माचार्यांचं आश्वासन फेल ठरलं, पण रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने मारुतीरायाला दिलेला आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. म्हणून गरज आहे ती आपल्याला आशीर्वादाची. बरं का, आता कळला का अभंगाचा मुद्दा? आता पहिल्या मुद्द्यावर या. तुम्हाला मी सुरुवातीला मुद्दा सांगून गेलतो तुम्हाला मी, काय जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त जर पांडुरंगाचे आहेत तर हनुमंतरायाला शरण का जातात? तुम्हाला मी सुरुवातीलाच हे वाक्य सांगून गेलतो बघा. नाही का, एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे हनुमंतरायाला शरण जाण्याचं काय कारण? अनेक प्रमाणित बघा, एकनिष्ठता पांडुरंगाची दाखवणारे एक प्रमाण मी म्हणतो, बाकीचे तुम्ही म्हणा. बर का, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला सोडून मी दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही, कारण की आमचा विठ्ठल कसा आहे? आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे नवे तोंड, 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 इतर आमचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड. आता या शब्दातून अर्थ सगळ्यांनाच कळला की तुकाराम महाराज काय म्हणतात? आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड, पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. आणि इकडे शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. इकडे तर डायरेक्ट शरण शरणजी हनुमंता आणि इकडे म्हणता दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही मी. अनेक प्रमाणित बघा, एक धरीला चित्ते धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड असं म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. किंवा आपुला तो एक, दोन नाही, आपुला तो एक देव करून किंवा एक भावचित्ती किंवा एक गाऊया आम्ही विठोबाचे नाम. मग एकनिष्ठता जर पांडुरंगाची दाखवतात,
पांडुरंग सोडून कटेवर कर नाही ज्या देवाचे, नेघिमित याचे दर्शन. हे नामदेवरायाचं प्रमाणे. नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज एकच. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळता येथून या. इकडे म्हणतात पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परे. पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही असे म्हणणारा तुकाराम महाराजच आहेत. आणि इकडे शरण शरण जी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. मग इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं का इकडे मारुतीला शरण जातात हे खरं? सांगा आता. बरं जाऊ द्या, तुकाराम महाराजांचं जाऊ द्या. आपण 1 मिनिट वैजनाथ महाराजचं बघू आता. आता मी तुम्हाला कीर्तनात सुरुवातीला सांगितलं बघा, काय राजकारण म्हटलं की काय डोळ्यासमोर आणायचं? महाभारत. आणि परमार्थ म्हटलं की काय डोळ्यासमोर आणायचं? रामायण. हे तुम्हाला पहिल्यापासून मी सांगत आलो. पण असं सांगणारा मी महाराज, माझं कीर्तन संपलं, मी माझ्या गावाकडे गेलो, तुम्ही तुमच्या घरी गेले, तुम्ही झोपले, सकाळी उठले, 7 वाजता तुम्ही टीव्ही ऑन केली आणि टीव्हीला हेडिंगला पहिलीच बातमी आली, काय? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी जर बातमी आली, येणार नाही, आली तर काय व्हायला, चांगली आहे का नाही का? अशी जर बातमी आली तर बाकीच्या गावातले लोक म्हणतील महाराज लोकांना परमार्थ कमी पडला, शिरले राजकारणात, असं लोक म्हणतील. पण जे जे होते तुळजापूरच्या कीर्तनात ते म्हणतील नाही 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 नाही, रात्रीचं कीर्तन यानं सगळं परमार्थावरच केलं नाही का? पण का रे, मग याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं? अरे मग एक नाथ होऊ शकतो, वैजनाथ का होणार नाही? बरोबर आहे नाही का? मग काही काही म्हणा का, बाहेरच्या गावातले जे कीर्तनाला नव्हते ते म्हणले की महाराज लोक शिरले राजकारणात. पण जेवढे जेवढे कीर्तनात होते ते म्हणतील नाही नाही नाही, कुछ तो दाल में काला आहे. रात्रीचं कीर्तन यानं सगळं परमार्थावरच सांगितलं, रामायण महाभारताच्या बाहेर यानं काहीच सांगितलं नाही. पण डोक्यात जरासा खटका येत होता, का रे मग याचं रात्रीचं कीर्तन खरं काही, मग टीव्हीवरचं काय खोटं आहे का? असं डोक्यात चक्र येणार का नाही? मग याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टीव्हीवरचं मुख्यमंत्री झालेलं खरं. मग काही काही फुकट अंदाज काढला बाहेरच्यांनी, काय हे गेला असेल तिकडे युपीला, अयोध्येला, आणि तिकडचा भगवा संन्यासी योगी आदित्यनाथ याला भेटला असावा आणि त्यांना वाटलं असावं मी तिकडे युपीचा मुख्यमंत्री भगव्या कपड्यावाला, मग इकडे महाराष्ट्राचा हो देणे एखादा पांढऱ्या कपड्यावाला महाराज मुख्यमंत्री नाही का, असं झालं असावं आणि मुख्यमंत्री झाला असावं, असा काही काही रिकामा फुकट अंदाज काढला. पण जेवढे जेवढे तुळजापूरच्या कीर्तनात होते ते म्हणले नाही नाही नाही, रात्रीचं कीर्तन तर सगळं परमार्थावरच केलं, त्याने नाही का महाराजांनी दुसरं बाहेरचं काहीच सांगितलं नाही. मग सांगा, पण याचं मग रात्रीचं कीर्तन खरं का हे टीव्हीवरचं खरं? हे काय मुद्दा लोकांच्या डोक्यातला जात नव्हता. मग बर का, हे जसं तुम्हाला वाटायले काय याचं रात्रीचं कीर्तन खरं का हे टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं, हे जसं तसं तुकाराम महाराज इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं का इकडे मारुतीला शरण जातात हे खरं? आलं मुद्दा तुमच्या डोक्यात? बरं का, इकडे म्हणतात शरण शरण जी हनुमंता आणि इकडे म्हणतात पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं मी तोंडच पाहणार नाही. मग इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं का इकडे मारुतीला शरण जातात हे खरं? तर एक लक्षात घ्या बघा. आता हे बघा, तुकाराम महाराजांनीच देवाकडे एकदा मागणी मागितली की देवा काय तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. हाची मजा आला का मुद्दा आपला आशीर्वादावर? आशीर्वाद कोणता? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. म्हणजे तुकाराम महाराजांनीच, आता इथं अभंगाचा मुद्दा लक्षात येईल बघा, तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणं मागितलं की देवा मला संतांना लोटांगण शरण जाताना लाज वाटू देऊ नको, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. देवा असंच माझी मागणी की संतांना लोटांगण शरण जाताना मला लाज वाटू देऊ नको. मग हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय एक संत आहेत, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक पहिल्या चरणात शरण जातात. शरण शरण
शरण शरण शरण जी हनुमंता. का हनुमंताला का शरण जातात? आता 1 तास सांगितलं याच्यामुळे शरण जातात. कशामुळे शरण शरण जी? की तुकाराम महाराजांनी देवाकडे मागण्या मागितली की संतांना लोटांगण शरण जाताना मला लाज वाटू देऊ नको. मग हनुमंतराय संत आहेत म्हणून शरण शरण जी हनुमंता. अशी जुळवाजुळव केली की अभंग सोडवणं सोपं आहे बघा. नाहीतर उगच इकडचा फापट पसारा मी तिकडे गेलतो मी तिकडून आलो नाही का, मग काय मिळ जुळत नाही अभंगाचा नाही का. म्हणून शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. गाथ्यामध्ये जी शब्द आहे. जी म्हणजे आदर व्यक्त करणार आहे. पूर्वी एकमेकाला जी म्हणायची पद्धत होती. आता काय बरोबर आहे का? पूर्वी एकमेकाला आवाज दिला की जी अशी म्हणायची पद्धत होती बघा. पूर्वी सासून किंवा सुन एकमेकाला आदर होतं बघा. सासऱ्यानं जर सुनला आवाज दिला सुनबाई, तो सासरा 90 वर्षाचा असू द्या बर का आणि सून 20-30 वर्षाची असू द्या तरी आदर होता. पहिला सासरा आवाज द्यायचा सुनबाई, ती सून म्हणायची जी मामाजी पहिले म्हणायचे का. आता फक्त 2025 मध्ये फक्त सासऱ्यानं सुनला आवाज द्यावा नाही का. सुनबाई काय बोंबल्याले मथार मरण एकदाच म्हणतात का नाही. आता नाही का नाही का. आता जी नाही जिजाजी नाही पार्लेजी नाही. आता काहीच नाही बरं का. म्हणून पूर्वी आदर होता. शरण शरण जी हनुमंता. जी म्हणजे महाराज, आदर व्यक्त करणारा जी. म्हणून आजच्या अभंगामध्ये हनुमंतरायाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारांनी जी शब्द वापरला आणि इकडे गणपती बाप्पाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी जी शब्द वापरला. ओम नमो आद्या नाही, ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या जय जय स्वस वेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू पण ओम नमो जी आद्या. तसं शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंताला अनेक नावे. हनुमंत का म्हणतात? ते सूर्याला गिळाला जात होते, इंद्रानं वज्र फेकलं, हनुवटीला लागलं, हनुमंत नाव प्राप्त झालं. हनुमान नाव आहे. मानाचं हनन करतात त्यांना हनुमान. पवनसूत, बजरंगबली असे अनेक नाव आहेत मारुती नाही का हनुमंतरायाला. मारुती पण एक नाव आहे बघा. मग मारुतीला मारुती का म्हणतात हे काय कोणत्या ग्रंथात नाही बरं का. हा काही काही अर्थ युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून द्यायचे असतात नाही का. मारुतीला मारुती का म्हणतात हे सांगतो उत्तर, पण ते कोणत्या ग्रंथात नाही. माझ्या 3 गुरूंनी सांगितलेलं युक्तिवादानं पटवून दिलेला अर्थ आहे. तर म्हणसाल कोणत्या ग्रंथात आहे नाही का. मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात की मारुतीच्या बरोबरच्या मित्रांचे लग्न होऊ लागले हनुमंतरायाच्या बरोबरचे. आणि मग अंजना माता म्हणल्या अरे हनुमंता तुझं लग्न कधी करतो, तुझं लग्न कधी करतो असं म्हणून
अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. हे काय रामायणात नाही, ग्रंथात नाही, फक्त युक्तिवादानं पटवून दिलेला अर्थ आहे, कोणत्याच ग्रंथातलं नाही. पण काही काही अर्थ पटवून द्यावे लागतात युक्तिवादानं, बुद्धिवादानं. तसं बजरंग बलीच्या बरोबरच्या मुलांचे लग्न होऊ लागले. अंजना माता म्हणल्या तुझं कधी करतो? पुढच्या उन्हाळ्यात, पुढच्या उन्हाळ्यात. असं म्हणून म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथंच अर्थ निघला काय? बच्चे ने शादी नहीं की. ध्यान धरून ऐका बरं का, माझ्याकडे बघा, तुम्हाला अर्थ कळणार नाही त्याशिवाय. बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी मां रोती. कळला का अर्थ तुम्हाला? बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी मां रोती, उनका नाम मारोटी. विठ्ठल विठ्ठल. शरण शरणजी हनुमंता तुम्हारो रामदूता. आता रामदूता, दूत म्हणजे दूध नाही बरं का, दूत. दूत म्हणजे आत्ताच्या भाषेत जर सांगायचं झालं संदेशवाहक. संदेशवाहक नाही करणार, मेसेज फॉरवर्ड करणे, असं लक्षात येते बघा, नाही का? नाही का? जसं त्या काळामध्ये मेसेज फॉरवर्ड कोण करायचे? बजरंग बली. काय? सीतामातेचा संदेश रामापर्यंत पोहोचवला, रामाचा संदेश सीतामातेपर्यंत, रामाचा संदेश भरतापर्यंत, भरताचा संदेश रामापर्यंत. असं रामायणामध्ये दूताचं काम केलं ते मारुतीरायाने, म्हणून त्यांना रामदूता म्हणतात बरं का. दूताचं काम संदेशवाहक, मेसेज फॉरवर्ड करणे आत्ताच्या भाषेत, त्याला रामदूता म्हणतात. रामाचा दूत त्याला रामदूत म्हणतात, देवाचा दूत त्याला देवदूत म्हणतात, यमाचा दूत त्याला यमदूत म्हणतात, आणि राजाचा दूत त्याला राजदूत म्हणतात. राजदूत म्हणजे का ती गाडी नाही का बरं का, राजदूत ती गाडी नाही का, राजदूत, हिरोंडा, ते बुलेट पटपट 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 वाजते बघा. ते पूर्वी गाड्या होऊन गेल्या, पूर्वी गाड्या सुजुकी CD 100 आता भलत्या गाड्या निघल्यात. एक दुसरी गाडी होती पूर्वी, एक जावा कंपनीची, जावा, बरोबर आहे ना? जावा नाही बरं का, तुम्ही म्हणसाल जावा, हे बघा. म्हणून जावाला जावा का म्हणतात? ऐका आता, जावा इथं असेल कोणी जावा तर, जावांना जावा का म्हणतात? जावा म्हणजे सख्या भावाच्या दोन बायका, मग त्यांना जावा का म्हणतात? दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, त्यांनाच म्हणतात जावा. आता तुम्ही घ्या हवा. विठ्ठल विठ्ठल. आता बिचारी एखादी सासू बसती असेल, सासूला कशाला नाराज करायचं? सासूला कशाला म्हणतात? जी दिवसभरातून सुनच्या डोळ्याला एकदा तरी आणते आसू, तिचं नाव सासू. आता तुम्ही नका हसू. विठ्ठल विठ्ठल. एकटी ननंदबाई कशाला नाराज करायची? ननंद कोणाला म्हणतात? ऐका आता, ननंदबाई ऐका, नंद कोणाला म्हणतात? जी आपल्या भाऊजाईला कधीच होऊ देत नाही आनंद, तिचं नाव ननंद. विठ्ठल विठ्ठल. बघा, असे अर्थ भरपूर सांगेल आपण, नाही का? म्हणून शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आता एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे बघा, सगळ्यांनी आपले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. विठोबा रखुमाई. हातानं टाळ्यान काही नाही केल्या जांभळ्या चालू. विठोबा रखुमाई. नाही का? कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे बघा. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला, कुठं जातं म्हणलं, जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पाटलं, म्हणलं दुसरं सांगतो. मग काय? चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से,
झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से। विठ्ठल विठ्ठल कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे बघा, मुळात ते संस्कार पाहिजे आपल्याला, नाही का? पण तुमच्या भागाला काय एवढा सप्ताह करता, तुम्हाला फार संस्कार आहे. जगदंबा मातेचा कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. नाहीतर काही काय आम्ही ठिकाणी जातो, कथा नाही, कीर्तन नाही, भजन नाही, कशाला मेळ नाही. एका ठिकाणी गेलो, कुठे गेलो, ज्या गावाला नाव नाही तिकडे गेलो. तिकडे गेल्याच्या नंतर ते पती पत्नी बिचारे दोघं माझ्या पाया पडले, आणि दोघं पाया पडले, महाराज चला चहा प्यायला. पण महाराजांना चहाच्या घोटाला, बुक्क्याच्या बोटाला आणि 500च्या नोटाला नाही म्हणू नये का. आणि मग गेल्याच्या नंतर पती पत्नी दोघं बिचारे पाया पडले, आणि दोघांनी 500 दक्षिणा ठेवली बरं का. उग केला इशारा जाता जाता. काही बघा, भागाभागातली पद्धत आहे बघा. आमच्या इकडे पद्धत आहे, तिकडे कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे परत करणे, अशी पद्धत नाही इकडे. आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे, नाही का. आता काही माता मौल्या म्हणते आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी मणी काही घेतो, तशी काही अडचण नाही, नाही का. काळजी करू नका. एकदा माझं कीर्तन होतं जी टॉकीजला, बीडला माझं कीर्तन होतं. एका आजीला इतकं कीर्तन आवडलं महाराज, त्या आजीनं 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला आणि माझ्या पायावर अर्पण केला. डायरेक्ट आमची हिंगोली गाठली आणि सोनाराकडे गेलो. म्हणलं बघा बरं किती येतात आप्पा. म्हणले कुठे गेले होते. म्हणलं मी तुळजापूरला. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी दोघं पाया पडले, पण लेकरं पाया पडतात का? लेकरं लय नमुने महाराज. नाहीतर बघा काय लेकरं बघा गोड नाचतात, इथलचे बिचारे बघा, नाही का. नाही हा उत्सव ही एक प्रकारची दिवाळी या विद्यार्थी नाही का मुलांकरता आहे, म्हणून जोरदार या लेकरा करता टाळ्या वाजवा बघा, नाही का. आणि नाही यांच्या नादानं तुमच्या येत नाही मुलं होऊ द्या एखाद्या महाराज, खरं का नाही. आदर्श घेण्यासारखे लेकर. नाही तर असे लेकरं बघितले की कुणाला वाटतं आपलं नाही गावं गाणार, पण आपलं नेमकं नक्त पेणार, इथंच फाल्ट होते. बरोबर आहे का नाही. म्हणून संस्कार फार गरजेचे. नाही तर लेकर असे नाही, हे लेकर नाही. घरी गेलो त्यांच्या ते पती पत्नी पाया पडले, पण लेकर लय नाही. त्याची आई म्हणते पड पाया. ते म्हणा मी नाही पाया पडत. आर पड महाराज, हिंगोलीहून आलाय जमलं. म्हणजे मावशी कोणत्या शाळेत शिकल्या? महाराज मी इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं ए फॉर. म्हणे येडी बापुळ. आता आईला संस्कार नाही, लेकराला लागतील का? नाही का. तिच्या आमची पड पाया, मी नाही पड. आता काय करावं, लेकर लय नाही. मग अहो एक तर माझ्या चालू कीर्तनात उठलं, चालू कीर्तनात एकानं पुडी फोडली. कीर्तनात पुडी खातो का? बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हटला. आता काय हंतू म्हणलं मला. तितक्यात त्यांचा बाप आला आणि यानं पुडीचा हात माग केला. मी म्हणलं आता कसा बापाला भेला? बापाला नाही भेलो म्हटला. मग त्याला की यातली अर्धी हंत म्हटला. आता काय करता असे लेकर लय नमुने महाराज. कुणाच्या नादी लागावं बघा, पण लेकरांच्या नादी लागू नये, नाही का. लेकर नाही का. नाहीतर त्या लॉकडाऊनच्या काळात काही मोबाईल पाहून येडे झाले बघा. पुण्यातले 50 येडे तिकडे आमच्या इकडे अकोल्याला एक केळकर हॉस्पिटल आहे, नाही का. ती 50 येडे भरले विमानात, नागपूरला जाणार होतं. आणि त्यातलं काय तर एक येड दनादन विमानानं उड्या मारायचं. उड्या मारत मारत कुणाकडे गेलं ते असताना विमान चालवणार. काय म्हणतात त्याला? हेल्मेट नाही. हेल्मेट कोण म्हणलं? त्या पायलट कडे गेलं. म्हणलं मामा एक चक्कर खेळ्यान राव. चक्कर? अरे ते काय ट्रॅक्टर एका स्कूटी आहे म्हणला, पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागू नये. आता काय करावं. ते म्हणला एक काम कर, मागची येडी शांत कर. ही येड मागं गेलं, एका मिनिटात शांत केले. आलं पुढं. आता चक्कर खेळ दे म्हणला. तू केलं काय? काहीच केलं नाही. मग शांत कसे राहिले? अरे तुझ्यात तर इतकी ताकद होती तर सरकारचा पैसा वाचला असता. तू केलं काय? तो म्हणला मी काहीच केलं नाही. मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा. स्टेशन आलं. हाणले उड्या हाणल्या त्याने. आता काय करता अशा लेकरा पुढं? लेकर लय नमुने महाराज बरं का. असे लेकर ऐकतात का? इकडून तिकडून त्याच्या आईनं धरलं माझ्या पायावर बोला पुंडलिकानं असं दंदिशी. आदळल्याच्या नंतर पप्पा ड्युटीवर गेले, मम्मी स्वयंपाक घरात गेली. आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदार घाम सुटला. म्हणलं आता हनते आपल्याला. मी भेद म्हणलं मावशी. ते घाबरून गेलो महाराज. ते माझ्याकडे म्हणला. त्याला म्हणलं अहो त्याला धरा मावशी. लाल डोळे. मी त्याला भेद पाणे पण तू बोललं कर म्हटला. तू जर माझा 8 वाजल्यापासून पटत नाही. इकडून तिकडून एवढा दगड धरला. मला आज आपली पुण्यतिथी झाली. मला मावशी त्याचा दगड धरा मावशी धरा. ती मावशी म्हणले माय महाराज ते तसंच हे म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज आलते, आमच्या बंडूर मरस्तोर हाणले. आता काय करता अशा लेकरा पुढे? विठ्ठल विठ्ठल.
लेकर नाही का आता गेले का झोपा नाही का देवाचं म्हणलं की झोपायचा बघा. पण काही तर बरे बघा काही गावात कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताचं सांगा काही माणसं काही सांगा नुसते असे बघतात. गावात कीर्तन गेलो हसना रडना म्हटलं कीर्तन फेल गेलं पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं असे नमुने बर का. म्हणून बर का विचार का शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. अहो पण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता पण शरण जाण्याचं कारण काय पुढचं चरण काय काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट्टा याच्याकरता शरणजी हनुमंता. काय भक्तीच्या त्या मला हनुमंतराला म्हणतात तुकोबाराय मला भक्तीची वाट दाखवा. कोणती दास्यत्व निकट भक्ती नाही का दास्यत्व निकट हनुमंते पे केले म्हणून देखील रामचरण दास्यत्व निकट नाही का भक्ती मागण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट्टा. हे बघा या भक्तीच्या वाटेवर जात असताना अनेक अडचणी येतात बघा. हनुमंतराला अनेक अडचणी आल्या पण त्यांनी भक्तीची वाट सोडली नाही. पण आपणही भक्तीच्या वाटेला जात असताना अनेक लोक आपला विरोध करतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून बरं का एक लक्षात ठेवा नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून एक लक्षात ठेवा जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणाराच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. चांगलं कार्य करा आडवा फाटा हणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा तुम्ही जितके मोठे व्हाल तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारी माणसं टपून आहेत आणि धोका लांबत्या माणसापासून नाही जवळच्या पासून त्यापासूनच हुशार राहायचंय. भक्ती करा म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. परमार्थाला लागले की माणसं नावं ठेवणारे टपुनीत बघा. म्हणजे एक विचार करण्यासारखे गोष्ट दादा बघा.
परमार्थामध्ये. नाहीतर एक लक्ष, नाहीतर माणसं म्हणत असतात बघा, महाराज तुम्ही रात्रंदिवस कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकेच्या वाऱ्या करता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा सोडत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो, ते भोगावंच लागते. एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला, नदीच्या कडेला झोपलात म्हणजे तहान लागणार नाही? तसा भगवान जरी मदतीला असला, प्रारब्ध चुकणार आहे. कृष्ण साही पांडवासी ते भोगिती नष्ट चेरेसी, साह्य केले हरिहरासी, प्रारब्ध कोणाशी टळेना. देवाला गोष्टी चुकल्यात आपल्याला काय चुकणार आहेत? पण परमार्थाला तुम्ही जा, माणसं नावत ठेवणारे टपून येत. पण भक्तीच्या वाटेवर जात असताना अनेक अडचणी येतात, पण आपलं भक्तीची वाट सोडणे माणसानं बघा. म्हणून काय, भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता भट्ट वेगळा आणि भट वेगळा. मणे रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा, आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा, बर का. म्हणून ही सुभटा पदवी आतापर्यंत जगात फक्त दोघांना सुभटा पदवी बहाल केली. आजच्या अभंगामध्ये हनुमंतरायाला सुभटा पदवी जगद्गुरु तुकोबारायांनी बहाल केली, आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सुभटा पदवी अर्जुनाला बहाल केली. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाताची सेल वाटा भागा आला. म्हणून या पदव्या फुकट भेटत नाहीत, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा. म्हणून काही नाव उच्चारल्याच्या नंतर माणसं आपोआप म्हणतात बघा, छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज, पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, नाही का, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दीदी मंगेशकर, नाही का, अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ. हे नाव डोळ्यासमोर येतात बघा. का झिजाव, नाही का, त्यांनी आयुष्य झिजवलं त्याच्याकरता. म्हणून बर का, जसं म्हणून ही पुण्यश्लोक पदवी आतापर्यंत फक्त जगामध्ये 4च लोकांना ही पुण्यश्लोक पदवी भेटली. 4 युगामध्ये फक्त 4च जणांना ही पुण्यश्लोक पदवी भेटली बघा. कोणाकोणाला? पुण्यश्लोक पदवी कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही नलराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनक राजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली, आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना भेटली. फुकट नाहीत बघा पुण्य. म्हणून का त्रेतायुगात एक अहिल्यादेवी होऊन गेली, तिचा उद्धार प्रभू रामचंद्राने केला. पण कलियुगात अशी अहिल्यादेवी होळकर होऊन गेली, तिने महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून पुण्यश्लोक पदवी फक्त 4च लोकांना भेटली बघा. म्हणून याच्याकरता झिजावं लागतं बघा. म्हणून पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दीदी मंगेशकर, अनाथाची माय म्हटलं ज्ञानोबारायानंतर अनाथाची माय कुणाला म्हटलं जातं? सिंधुताई सपकाळांना, नाही का. तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी राजांचा विचार करा. ज्यावेळी शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न झाला आणि संपन्न होत आहे, शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात, त्यावेळी शिवाजी राजांना त्या सिंहासनाकरता गमावलेला एक न एक हिरा आठवत होता. जिवंत कुणीच नव्हतं, फक्त आठवणी होत्या. शिवाजी राजे पाऊल टाकायचे आणि आवाज यायचा, काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण? तानाजी मालुसरे आठवले. जिवंत कुणीच नव्हतं, फक्त आठवणी होत्या. राजे पाऊल टाकायचे आणि आठवणीनं घळघळ गळगळ मावळ्यांच्या आठवणीनं शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागायच्या. पुढे राजे पाऊल टाकायचे, आवाज येतात, काळजी नसावी राजे, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाजी खिंड सोडणार नाही. कोण? बाजी प्रभू देशपांडे आठवले. पुढे पाऊल टाकला शिवाजी राजांनी, आवाज आला, राजे तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. कोण?
छत्रपती शिवाजी राजांसारखा एक हुबेहूब मावळा होता शिवानावी. शिवाना नाही का, छत्रपती शिवाजी राजाच्या बदलीवर तो मरण्याकरता जात होता, जगण्याकरता नाही. आणि शिवाजी राजांच्या जाग्यावर मरण्याकरता जात होता. शिवाजी राजांनी आपल्या स्वतःच्या हाताने त्याला सजवलं. आणि शिवाजी राजे बघतात, बाप रे, मी छत्रपती आहे का हा छत्रपती आहे. हुबेहूब शिवाजी राजासारखा तो मावळा दिसायचा. आणि छत्रपती शिवाजी राजांनी आपलं स्वतःचं रूप त्या शिवानाव्यामध्ये बघितलं आणि शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, इतका हुबेहूब, पण हा माझ्याकरता जगण्याकरता नाही, माझ्या बदल्यावर मरण्याकरता जात आहे. तरी पण शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि शिवानाव्याचा चेहरा प्रसन्न होता. रडणाऱ्या शिवाजी राजानं विचारलं, शिवानावी, अरे राजा, माझ्या जाग्यावर तुला मरण्याकरता जायचंय, तरी तुझा चेहरा इतका प्रसन्न, याचं कारण काय आहे. त्यावेळी शिवानाव्यानं सांगितले, राजे, मी आतापर्यंत असं ऐकले राजे, माणसं मेल्यावर माणसं माणसाकरता रडतात, असं मी ऐकले राजे. पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो, आणखी काय कमवायचंय असं म्हटल्याच्या नंतर शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. कवटाळून धरलं शिवाजी राजांनी शिवानाव्याला, आपल्या डोळ्याचा अश्रूने त्याचा अभिषेक केला. अरे, तुमच्यासारखे इमानदार मावळे होते म्हणून मी छत्रपती झालो. एक एक मावळा आठवत होता शिवाजी राजांना. पाऊल टाकायचे कुणीच नव्हतं, पण एक व्यक्ती मळकटल्या कपड्यामध्ये सिंहासनाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये, कोण, मदारी मेहतर. बघितला शिवाजी राजांनी आणि आवाज दिला, मदारी, हे बाबा, अरे माझे अनेक हिरे या सिंहासनाकरता गमावल्या गेले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे मदारी, तुला काय पाहिजे ते माग. राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. तू जर म्हणशील मदारी, हे माझं सिंहासन तुला मी आजच प्रदान करतो, हे सिंहासन माझं एकट्याचं नाही, तुम्ही सगळे मावळे होते म्हणून मी छत्रपती झालो. त्यावेळेस शिवान आपलं मदारी मेहतारानं सांगितलं, राजे, सिंहासन मला पाहिजेत नाही, पण तुम्ही प्रसन्न झालात ना, फक्त एकच द्या. काय? तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या अगोदर माझ्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे, आणखी मला काहीच पाहिजेत नाही. असं म्हटल्याच्या नंतर शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे, मी एकटा छत्रपती नाही, मी तुमच्यामुळे मला छत्रपती म्हणतात. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.